हॅलो, हाय, नमस्कार. मी निलिमा तुमचे सर्वांचे स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण जवसाची चटणी करणार आहे. त्यासाठी घेतले जवस, ही काश्मीरी मिरची आहे आणि थोडंसं आपण घेतले शेंगदाणे, लसणाच्या पाकळ्या आणि तीळ घेतलेले आहे. नंतर जवस आपल्याला छान असे तव्यावर भाजून घ्यायचे किंवा तुम्हाला एखादा कढईमध्ये भाजायची असेल तर त्यातही भाजू शकतात. तिला छान खरपूस भाजल्यानंतर आपण तिला जवस ही शरीरासाठी खूप पौष्टिक असते, हाडं मजबूतीसाठी खूपच महत्त्वाचं असतं आणि जवस केसांच्या वाढीसाठीही महत्त्वाची असते, म्हणून जवस नेहमी खायला हवे. आणि घरात भाजी नसली ना तर ही जवसाची चटणी केलेली जर असेल ना तर आपण पोळीसोबत आरामाने आपण ती जवसाची चटणी खाऊ शकतो. तर जवस भाजून झाली आहे आपली सगळी, ती भाजल्यानंतर छान तडतडते, तिला पूर्ण काढून घ्यायची आहे. मग नंतर आपण यात शेंगदाणे घालून घेणार आहोत. शेंगदाणे चवीपुरता थोडेसेच घेतलेले आहेत, त्यांना छान भाजून घ्यायचे. भाजल्यानंतर त्यात आपण थोडंसं तीळही जी घेतलेली होती ती टाकून घेणार आहोत आणि तीळला पण सोबतच त्यासोबत भाजून घेणार आहोत. दोघं छान भाजल्यानंतर त्यांनाही आपण काढून घ्यायचं आहे. आणि आपण ज्या काश्मीरी मिरची घेतलेल्या होत्या त्याही छान आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. तुम्हाला चवीनुसार जितकं मिरच्या लागतील तितकी क्वांटिटी तुम्ही घेऊ शकतात. मी इथं लाल मिरच्या ह्या काश्मीरी घेतलेल्या आहेत, तर त्यांना पण थोडंसं आपण भाजून घ्यायचं आहे, कारण की आताचं वातावरण हे थोडंसं गार असतं, म्हणून थोड्याशा ह्या ओलसर वाटत होत्या, म्हणून मी ह्यांना भाजून घेतलेलं आहे. आता हे सगळं पदार्थ आहेत ना त्यांना छान थंड होऊ द्यायचे. गार झाल्यानंतर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. पूर्ण गार झाल्यानंतर याला आता आपण मिक्सरच्या जारमध्ये वाटून घेणार आहोत. तुम्ही यात कढीपत्ताही टाकू शकतात. छान लसणाच्या पाकळ्या याच्यात टाकून घ्यायच्या आहे आणि नंतर जितकं काही आपण भाजून घेतलेलं होतं ते सर्व वस्तू टाकून घ्यायचे आहेत. ही जवसाची चटणी तुम्ही पोळीसोबत, भातासोबत नेहमी खाऊ शकतात. केसांच्या वाढीसाठीही ही चटणी खूप छान असते. तर अशा पद्धतीने सगळं टाकून घेतल्यानंतर आपल्याला मिक्सर हे सर्व पदार्थ वाटून घ्यायचे मिक्सरमधनं. भाकरीसोबत ही चटणी खूप छान लागते आणि यासोबत जर ज्वारीची भाकर असली तर अतिउत्तम. मी यात थोडंसं तिखटही घातलं आहे, कारण की मला थोडं तिखट हवं होतं म्हणून. आणि आपण यात मीठही घालून घेणार आहोत. थोडंसं जिरं घालून घ्यायचं आहे चवीनुसार. आता हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. सगळं गार छान झाल्यानंतर आपल्याला वाटायला छान जातं. आता हे सगळं पदार्थ वाटून झालेले आपली ही चटणी तयार आहे. तर तुम्ही ही पोळीसोबत, खाऊ शकतात आणि भातासोबतही खाऊ शकतात. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा बरं का. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर माझी जवसाची चटणी तयार झालेली आहे. 15 दिवसासाठी मी पूर्ण स्टोअर करून ठेवलेलं आहे गार झाल्यानंतर. तर चला, तर मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय खानदेश.